महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना आदरांजली म्हणून आज बदलापूर शहरामध्ये युवा उद्योजक निमेश जनवाड यांच्या माध्यमातून महाआरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि या महाआरोग्य शिबिरामध्ये अनेक जण जे आहे ते पाठीमध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत. आपण जर बघत असाल तर महिलांसाठी देखील इथे विशेष असे महाआरोग्य शिबिर देखील राबवण्यात आलेले आहे. नेमके कुठले कुठले उपक्रम आज आहेत ते आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत असणार आहेत युवा उद्योजक निमेश जनवाड सर. नमस्कार सर. सर्वप्रथम तर आज आम्ही या ठिकाणी महाआरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. 2 दिवसापूर्वी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजित पवार दादा यांचं अपघाती निधन झालं आणि या निधनानंतर महाराष्ट्राला खूप मोठं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे. महाराष्ट्र फार मोठं संकट महाराष्ट्रावर आहे आणि महाराष्ट्राला याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि प्रत्येकाच्या मनात एक हळहळ आहे आणि अजूनही वाटत नाहीये की अजितदादा पवार आपल्यामध्ये नाहीयेत. कारण त्यांची जी कार्यपद्धती आहे, कामाची पद्धत आहे, सकाळी लवकर उठून जनसेवेसाठी बाहेर निघणं, पहाटे उठून लोकांच्या कामाचा सपाटा लावणं, असे नेते महाराष्ट्रातून जाणं किंवा आपल्यातून जाणं एक फार मोठी दुःखद घटना आहे आणि आम्हाला याचं फार वाईट वाटलंय. त्यामुळे आज हा जो महाआरोग्य शिबिर आम्ही या ठिकाणी राबवलेला आहे तो अजितदादांच्या कार्याला आम्ही पूर्णपणे समर्पित केलेला आहे. तुम्ही सकाळी आम्ही जेव्हा या महाआरोग्य शिबिराचं ओपनिंग केलं तर सर्वप्रथम आम्ही अजितदादांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून श्रद्धांजली अर्पण करून या महाआरोग्य शिबिराचं आम्ही ओपनिंग केलं. या शिबिरामध्ये सर्व प्रकारचे जे आता करंटली समस्या तरुणांना, लहान मुलांना, महिलांना, वृद्धांना ज्या समस्या भेडसावत आहेत, जसं हृदयरोग आहे, महिलांचे गायनेक इश्यू आहे, त्याच्यानंतर मधुमेह, शुगर आहे, ब्लड चेकअप आहे, ECG आहे, हा सर्व जे आता महत्वाचे जे आजार आहेत ते लोकांना जास्ती पैसे देऊन लोकांना त्याच्यावर उपचार करावा लागतो. तर अशा आजारावर आम्ही मुख्य कॉन्सन्ट्रेट करून या ठिकाणी हा आरोग्य शिबिर ठेवलेला आहे. याच्यामध्ये श्री आशीर्वाद हॉस्पिटलची संपूर्ण टीम आहे आणि या संपूर्ण टीमचं आम्हाला सर्वात मोठं मोलाचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. त्यासोबतच तुम्ही बघू शकता की आय चेकअप सुरू आहे, त्याच्यामध्ये चष्मे वाटप पण सुरू आहे, त्याच्यामध्ये लक्ष आय हॉस्पिटलचं देखील खूप महत्वाचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून आम्ही लोकांना अशी सेवा द्यायचा प्रण केला की इथे आल्याच्या नंतर फक्त लोकांना सल्ले न देता त्याचे औषधं देखील आम्ही या ठिकाणी लोकांना देत आहोत. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या महिलेला जर समजा खरंच काही त्रास असेल पोटामध्ये, डॉक्टरांचं कन्सल्टेशन झाल्याच्या नंतर त्याचा पोटाचा काही त्रास असेल तर त्या त्रासाचं निराकरण करणं म्हणजे ते सोनोग्राफी करावी लागते का, तर सोनोग्राफीसाठी आम्ही पेशंटला लगेच आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये इथून पाठवतो आणि फ्रीमध्ये सोनोग्राफी करतो. एखाद्याचं समजा काही हाडाचा काही त्रास असेल किंवा मणक्याचा त्रास असेल किंवा इतरत्र बोन्स इश्यू असेल, जर त्याचं निराकरण करायचं आहे तर त्याचं एक्सरे आहे ते देखील आम्ही फ्रीमध्ये इथून रुग्णांना घेऊन आशीर्वाद हॉस्पिटलमध्ये तिथे फ्री करून देतो. कोणाचा हृदयाचा त्रास आहे तर ECG ची व्यवस्था केलेली आहे. लाईव्ह ECG काढल्याच्या नंतर समजा जर त्याला TUD इको करण्याची गरज भासत असेल तर TUD इको साठी पण पेशंट्स आम्ही इथून घेऊन गेलेलो आहे. आता या आरोग्य शिबिरामध्ये चष्मे वाटप आहे आणि आय चेकअप आहे, परंतु नुसतेच लोकांना साधे रिडिंगचे चष्मे न वाटता काही लोकांना जर सिलेंडरिक नंबर आहे आणि त्यांना नंबरचा चष्मा आहे तर अशा लोकांना देखील आम्ही नंबरचा चष्मा देखील आम्ही प्रोव्हाइड करणार आहे. अशा पेशंटला म्हणजे ज्या पेशंटचं आम्हाला असं वाटतंय की त्यांना वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत तर आम्ही लगेच त्या पेशंटला त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आणि तो पुढचा उपचार घेऊन जातो. म्हणजे थोडक्यात इथे आल्याच्या नंतर जे नागरिक इथे येतील त्यांचं पूर्ण निराकरण आणि त्यांचा पूर्ण उपचार झाल्याशिवाय आम्हाला देखील योग्य वाटणार नाही, म्हणून आम्ही पूर्णपणे काम उपचार करतोय लोकांचे. सकाळी 10 वाजल्यापासून लोकांनी या ठिकाणी प्रचंड, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे आणि 10 वाजल्यापासूनच लोकांनी प्रचंड गर्दी या ठिकाणी केली. अजून आमचं महाआरोग्य शिबिर सुरू आहे आणि सर्वात शेवटपर्यंत येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला आम्ही ही सुविधा पुरवणार आहोत. धन्यवाद. खूप चांगलं कार्य खरं तर या ठिकाणी निमेश जनवाड यांच्या माध्यमातून बघायला मिळते. मॅडम आपल्यासोबत असणार आहे. थोडक्यात काय महिलांसाठी हे जे आरोग्य शिबिर आता आयोजन केलेलं आहे, महिलांचं स्त्री रोग तज्ञ आहेत तिथे बरेचसे आणि डायबिटीस आहे, बीपीचा आहे. बऱ्याच बायकांना बीपीचा प्रॉब्लेम असतो. बाई ही नेहमी कामात बिझी असल्या कारणाने ती स्वतःकडे लक्ष देते, पण त्या निमित्त का होईना गणपतीचं निमित्त साधून आज त्यांनी हे शिबिर राबवलंय. खूप छान उपक्रम राबवलाय
आणि आम्ही सगळेही त्यांना साथ देतोय, सगळ्यांचे आभार. आणि त्या दोघा उभयतांनाही आमचे खूप खूप आभार मानतो त्यांचे, का त्यांनी एवढं चांगला उपक्रम आमच्या सोबत सगळ्यांसोबत घेऊन राबवतात आहे. आणि महिलांना त्यांची सगळ्यांची उपस्थिती, सगळे डॉक्टर आहेत त्यांची उपस्थिती, आणि सगळ्यांना चेकअप वगैरे चांगल्या प्रकारे होतं. दादा काय सांगाल, चांगला प्रतिसाद जो आहे आपल्याला महाआरोग्य शिबिराला बघायला मिळतोय, काय बोलाल, काय माहिती? सर्वप्रथम महाराष्ट्राचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आज यांचं त्या दिवशी 2 दिवसापूर्वी अपघाती निधन झालं. त्या सगळ्या शोकसागरात लोक होते. आमच्या ताई देखील बारामतीच्या आहेत. थोड्या वेळापूर्वी बोलताना त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे एवढं प्रेम प्रत्येकाला अजितदादाने दिलं होतं आणि त्यांच्या स्मृत्यार्थ त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आज हा आम्ही मेडिकल कॅम्प घेतलेला आहे. आणि या कॅम्पचं वैशिष्ट्य असं आहे की प्रत्येक सुविधा औषधं सकट तुम्हाला आम्ही देतोय. आणि त्याचबरोबर निमेशजी जनवाड यांचं जे विजन आहे हे खूप पुढील विजन आहे सोशल ऍक्टिव्हिटीमध्ये. आणि त्याला आम्ही पूर्णतः सपोर्ट दिलेला आहे दोघांना, की तुम्हाला जे करायचं आहे, योग्य जे करताय, जे लोकांसाठी जनसामान्यापर्यंत ज्या प्रयास आहे तुमचं जे करायचा, त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असेल. आणि आम्ही आमच्या तनमन आणि धनाने सगळ्या गोष्टीने आम्ही प्रोव्हाइड करू काय असेल त्या गोष्टी. या साईडला आपण बघूया, आता महाआरोग्य शिबिर जे आहे ते सुरुवात झालेलं आहे आणि इकडे आपल्याला गर्दी बघायला मिळते. इथून येऊन आपण या महाआरोग्य शिबिर जे आहे सध्या सुरू आहे. काय कुठला उपचार घेतला? हा, डोळे चेक केले आणि नंबर नाही, त्यांनी बोलले ड्रॉप टाकून परत चेक करा म्हणजे. झालं ना, व्यवस्थित झालं? हा हा, व्यवस्थित केलं. उपक्रम चांगलं वाटलं. जवळच राहतात? हो, इथेच राहते. तर तुम्ही काय केलं? काय चेक केलं? डोळे चेक केले. चष्मा लागला? चष्मा नाही, आता ते तपासायला पाठवतात डोळ्यामध्ये ड्रॉप वगैरे टाकायला. चांगलं वाटलं इथे आल्यावरती? हो, चांगलं वाटलं. लवकर झालं चेकअप? लवकर हो झालं? हो, सर्व व्यवस्थित, नाश्ता वगैरे सगळं झालं. निमेश सरांना ओळखतात? हो, ओळखतो. छान आशीर्वाद थोरा मोठ्यांचे जे इथे त्यांना मिळतात आपण बघत आहोत. आरोग्य शिबिर जे आहे इथे, नेटवर्क कमी, मग झूम घ्या. महाआरोग्य शिबिर जे आहे इथे सुरू असलेलं आपल्याला बघायला मिळते. आणि सकाळपासूनच लक्षदीप फाउंडेशन, लक्ष डोळ्यांचे हॉस्पिटल जे आहे यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी निमेशजी जनवाड यांच्या पुढाकाराने इथे हे शिबिर जे आहे आयोजन करण्यात आले. आपण घेतलं काय, चेकअप केलं? हा, डोळ्याचं तिकडचं चेकअप झालं, आता इथलं बाकी आहे. काय वाटतं, चष्मा लागलाय का? हो, माझा चष्मा आहे अगोदर. डोळ्याला म्हणजे थोडं पाणी वगैरे येतं. हा, कसं वाटलं इथे आल्यावरती? लवकर चेकअप आणि झालं? यांनी जे केलंय ना कार्य, अगदी म्हणजे योग्य प्रमाणात एवढ्या लोकांची आरोग्य तपासणी, चष्मा शिबिर, म्हणजे खरोखर त्यांना आशीर्वाद देऊ आमच्यातर्फे. हा, सरांना आज खूप आशीर्वाद जे आहेत मिळतायत, नेहमीच मिळतात, पण आज एक वेगळी सेवा जी आपल्याला बघायला मिळते आहे. छान. आशीर्वाद हॉस्पिटल बघतोय आपण. बदलापूर शहरातील सर्वात नामांकित आणि विश्वसनीय हॉस्पिटल आहे आणि त्याची संपूर्ण टीम जी आहे आपल्याला इथे बघायला मिळते. डॉक्टर्स वगैरे सुद्धा आहेत आणि चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट सध्या सुरू आहे इथे. शिबिराला छान प्रतिसाद मिळतोय. आज काय चेक करतायत? आज रक्त चेक करतात, बीपी चेक करतात, मला सांधिवात आहे ते पण चेक करायचं. चांगलं चेकिंग चांगली होती? अजून सुरुवात नाही केली. हो हो, या आरामात आहे, आरामात चाललंय. बघा किती महिला आपण बघतोय की आज या शिबिराचा फायदा घेताना आपल्याला बघायला मिळत आहेत. तर आपण डॉक्टरांशी सुद्धा संवाद साधणार आहोत. असंच येऊ इकडून येऊ. हे बघा, आता इथे आपण जर बघत असाल तर इथे सध्या चेकिंग जे आहे ते सुरू आहे. म्हणजे शुगर मशीन, शुगर असू द्या नाहीतर बीपी असू द्या, सर्व काही चेक जे आहे ते सध्या केलं जात आहे. अनेक महिला आपल्याला फायदा घेताना इथे या महाआरोग्य शिबिराचा बघायला मिळत आहेत. तुम्ही सुद्धा नक्कीच येऊ शकता. आणि एक चांगला उपक्रम खरं तर या ठिकाणी आपल्याला युवा उद्योजक निमेशजी जनवाड यांच्या माध्यमातून बघायला मिळतो आहे. आशीर्वाद हॉस्पिटलची संपूर्ण टीम जी आहे ती इथे आहे. डॉक्टर देखील आहेत. डॉक्टरांशी संवाद साधूया आपण.
डॉक्टर काय बोलाल काय हरकत नाही. कसे पेशंट येत आहेत आज, काय बोलाल? सर काय बोलाल, कसे पेशंट येत आहेत आज? फिमेल पेशंट जास्त प्रमाणात येतात. मोस्टली फिमेल कसे आहेत, बाहेर जाऊन बोलतात आहेत, सांगतात आहेत की यांचा गायनॅक प्रॉब्लेम असेल किंवा त्यांना खोलून विचारतात आहेत. त्यांच्यासाठी खूप बेनिफिट आहे हे शिबिर, कारण की प्रत्येक फिमेल बाहेर जाऊन स्वतःसाठी एवढं टाइम देऊन चेकअप नाही करत, तर त्यांच्यासाठी हे खूप इम्पॉर्टंट आहे. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह. मेंबर यायचे 14 एकाचे 3 4